आपल्याला खूप सुंदर केलं मॅम. येस, आपल्याला एकच विचार करायचा आहे की आपला दिवस आपल्याला आपल्या ट्यून मध्ये कसं ठेवता येईल. मग त्यासाठी आपले टिपिंग पॉईंट प्रत्येकाने वेगवेगळे करून ठेवायचे, जिथं आपल्याला ट्रिगर होईल. तसं मॅजिक बुक मध्ये तर आपण असाइनमेंट मध्ये करणारच आहोत, पण आपल्याला आपले एक टिपिंग पॉईंट ठेवायचे की आपल्याला जिथं जिथं आपण डाऊन जाऊ तिथे तिथं काय करता येईल. जसं आपण मागच्या वेळेस आय एम ग्लॅडचं केलं, किंवा काही असं तुमचे टिपिंग पॉईंट स्वतःला ठेवायचे की त्यावेळेस तुमचा तो हे आठवला पाहिजे तुम्हाला. गजनीसारखं परत तिकडे भटकलं की गजनीसारखं त्याने नाही का लिहून ठेवलं सगळं याच्यावर. तसं आपल्याला आपल्या स्वतःला गजनी समजायचं आणि परत आपण जागेवर यायचे आणि होत राहणार आहे असं 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 आपल्यासोबत होत राहणार आहे. पण त्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल, एकदम कमी नाही होणार. येस, तर बाकीचे लोक येत राहील, आपण सुरू करूया. येस, आजचा लेसन खूप 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 जबरदस्त आहे. हा लेसन पूर्णपणे चेंज करणार आहे स्वतःला. हा एक लेसन जरी समजला तर म्हणजे इथून आहे ना, एक आपण काय करू, माईक बंद ठेवू बाकीच्यांचे, म्हणजे मध्ये आपल्याला डिस्टर्ब होणार नाही सगळ्यांचे. हा एक लेसन जर समजला ना, तर हा एक लेसनच आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. कारण हा सुरुवातीला पहिल्या दिवशी येण्याचं कारणच तेच एकमेव कारण आहे. हा पहिल्या दिवशी येण्याचं कारण आहे की आपले वरदान आपल्याला बघायचंय का आपले वरदान. जसं कोणाला नाही वाटत खुश राहायला, कोणाला नाही वाटत चांगला पैसा यायला, कोणाला नाही वाटत मला सगळं चांगलं पाहिजे, माझे रिलेटिव्ह चांगले पाहिजे, सगळं सगळ्यांना वाटतं ना, सगळ्यांना चांगलं सगळ्यांना पाहिजे ना. पण मोस्टली आपलं लक्ष कशावर जातं दिवसभरात, किंवा आपण हे काय करत असतो कशावर, काही काय नाही पाहिजे आपण, किंवा काय नाही आहे आपल्याला. आजचा लेसन तुम्हाला खूप क्लॅरिटी करणार आहे. आणि ह्या लेसनची जेवढी जेवढी प्रॅक्टिस होईल, प्रियंका चोप्रा स्वतः ह्या लेसनची प्रॅक्टिस करते आणि तिने कितीतरी लोक आहे की फक्त हा एक लेसन घेऊन त्यांची लाईफ जगतायत, हा एक टॉपिक घेऊन फक्त. आणि आजचा टॉपिक आहे ना, तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. विचार करायला तुम्हाला बदलायला भाग पाडणार आहे जर मनापासून केलं. मी कालही सांगितलं, आजच्या टॉपिकचे जे गोष्टी आहेत त्या रोज लिहून टाकायच्या, रोज लिहायच्या 280 दिवस कंटिन्यू. रोज लिहायच्या, रोज ग्रुपवर 10 ब्लेसिंग आले म्हणजे आले पाहिजे. जो खरा 280 पर्यंत जाईल तोच खरा मॅजिक बुक ते उकळून पिल्यासारखं होईल त्याच्या लाईफ मध्ये. आलं लक्षात? मग आजपासून जे आपण सुरू करणार आहे आपले काउंटर ब्लेसिंग द्यायला, आपले वरदान द्यायला 280 दिवस. यस पूजा मॅडम, काय बोलायचं तुम्हाला? अँड्रेस डिजिटल शिका, चला बरं सगळ्या शिका पटापटा. हा, व्हेरी गुड. बोलू हा. मी हा, जर मिनिटात येते. ते एक जण आहेत ना अजून जॉईन होत आहेत, पण ते जॉईन करताना काय होत आहे की त्यांना ईमेल आयडी मागतात आणि त्यांचं एज आहे ना, मग त्यांची ईमेल आयडी नाही आहे. तर मी म्हणाली की माझा फोन त्यांना देऊन येते चालू करून. ओके ओके, या या या. 2 मिनिटात येते हा. माझ्या टीम Indeed. सोडून. Yes. मदत करायची भावना असली असली तर अशी असली पाहिजे नाही का, की आपल्याला तिथपर्यंत द्यायचंय, करायचंय त्यांच्यापर्यंत. आपल्याला हे बघा, करायचं असतं तर कसंही करतं माणूस, है ना, एखाद्याला मदत करायची. आणि ही जर आतापासून आता हे पूजा मॅडमला हे जी आली ना, तर ते खरं मॅजिक घडत असतं. की आता मला पण भरपूर काम आहे ना, मी काय तुम्हाला सगळ्यांना इथं बसून किंवा एक तास द्यायला, मी पण मॅजिक खूप माझं झालंय डबल, मी एकटी वाचू शकते, वेळ काढून मी करू शकते. पण इथं जर तुम्हाला द्यायला वेळ काढून इथं झूम सगळं करायला, हा सेटअप करायला बसायला, किंवा तुमच्या आयुष्यात खरं मॅजिक व्हावं अशी माझी अंतर्मनाची इच्छा असेल, किंवा जास्त असं लोक ह्या कॉलवर यावा, तर ही जेव्हा तुमची इच्छा होईल ना, आता फक्त सुरुवातीला फक्त लोक स्वार्थ बघतात की मला पाहिजे, माझं आयुष्य बदललं पाहिजे, माझ्या आयुष्यात माझे मुलं माझ्याशी चांगलं वागले पाहिजे, माझ्या घरात पैसा आला पाहिजे, माझं स्वस्त चांगलं पाहिजे. पण हे माझं माझं न करताना दुसऱ्यांच्या आयुष्यात आपल्याला काय देता येईल हे जर विचार केला आपण, समाजाचं देणं लागतो. किंवा जसं आता पूजा मॅडमने विचार केला, शोभा मॅडम आणायचा, किंवा यांनी केलं, ताई देसले ताईने तुम्हाला कॉलवर आणलं, पाटील ताईने, तसं आपण जेव्हा विचार करतो ना की खरंच या व्यक्तीला गरज आहे, मग ती सुरुवातीला आपण आपला स्वार्थ असतो, नंतर आपल्याला आपली फॅमिली विषयी वाटतं, आपले नातेवाईक असं वाटतं नाही का, सेकंड सेकंड फेज मध्ये आपलं वाटतं. पण अशा माणसाला जेव्हा मदत करतो ना, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नातेवाईकांमध्ये काय असतं आपल्याला, की आपल्याला रिवॉर्डची अपेक्षा असते. मी याच्यासाठी केलं ना, मग यांनी पण माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं होतं, किंवा मी बघा तिच्यासाठी किती केलं आणि तो माझ्यासाठी काय करतो, असं भरपूर वेळेस असं असतं. पण ह्या गोष्टीमध्ये जेव्हा अननोनली मदत करतो ना आपण, ज्याच्याशी काहीच घेणं देणं नाही किंवा आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही, तर ती महत्वाची गोष्ट आहे. आणि ते मॅजिक खरं काम करतं आपल्या आयुष्यामध्ये. कारण आपण तिथं स्वार्थ नसतोच आपला, आणि आपण केलंय म्हणून आपल्याला काही यावं असंही नसतं. म्हणजे तिथं फक्त आपण आंब्याच्या कोळी लावल्या
आणि असं वाटच बघत नाही की त्या परत तिथे आंबे येणार आहे आणि मग कसं होईल केव्हा पेरणी होईल, खाणं होईल, काय होईल, ते काहीच आपण तिथं बघत नाही. मग ही अशी मदत करतो निस्वार्थ अशी एकदम, तर ती खूप महत्वाची. जोपर्यंत ती तशी मदत आपल्याला करता येत नाही ना, येस बघा आता त्यांनी चालू करून दिलं त्यांच्याकडे जाऊन आणि त्यांना पण कॉलवर आणलं. तर ही जेव्हा आपल्याला येते ना, असं म्हणजे याला खरं मॅजिक म्हणतात. जोपर्यंत आपल्या इथं येत नाही की चला आपल्याला इतरांना द्यायचे मनापासून अंतर्मनाने जिथं आपल्याला काही मिळणार नाही आपण ते केलं की असं काही नाही की मी त्यांच्या केलं त्यांच्या आयुष्यात मोठा लाईट लागला त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरी खूप पैसे आले म्हणजे ते मला पाठवणार आहे है ना, किंवा तुमच्या घरी खूप सुख समृद्धी आली आहे मॅजिक बुक नंतर, मग मी असं म्हणणार आहे की त्याला हे 5-5 लाखाचे चेक सगळ्यांनी केले आणि मग मॅडमला पाठवा आपण त्याचे 1-1, 2-2 लाख रुपये, असं होणार आहे का? नाही ना. तर सांगायचं काय तात्पर्य की आपण हे ना स्वतःहून आपली मदतीची भावना जेव्हा रुजवल आपल्यामध्ये स्वतःमध्ये, अमेझिंग असं वर्क करणार आहे ते. येस. तर आपलं हिंदीमध्ये वाचन राहतं एखाद्याला काही प्रॉब्लेम मराठीमध्ये आपलं थोडं टचअप राहतं आणि नंतर आपण वाटलंच तर हिंदीमध्ये काही कोणाचा प्रश्न असेल तर आपण घेऊ पण तो. ओके. तर रेडी आहात तुम्ही सगळ्या गोष्टींनी माइंड बॉडी सोलनी? आजचा जो फर्स्ट डे आहे आपला मॅजिक बुकचा मॅजिक चॅप्टरचा. येस. तर जसे जसे लेसन जाणार आहे तसे तसे तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रचंड बदलाव होणार आहे, तुमच्या स्वतःमध्ये बदलाव होणार आहे आणि तुम्हाला कळणार की वाव ही मॅजिक कसं काम करतं आपल्या स्वतःसाठी, इतरांसाठी. आधी स्वतःसाठी आपण वापरायचे, स्वतः सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की आपलं चांगलं व्हायला लागतं, आपल्या सगळ्या गोष्टी बदलायला लागतात, आपले स्वतःचे विचार बदलायला लागते, घरात वातावरण बदलतं, पैशाचा फ्लो कमी असेल तिथं एनर्जी तयार, जिथं तुमचे ब्रेकडाऊन आहे तिथं ब्रेक तुमचे सुरू व्हायला लागतात. पण हे झाल्यावर कमिटमेंट आपल्याला असते की चला आपल्याला हे मॅजिक स्प्रेड करायचं, आपल्याला मॅजिकची कांडी बनायची, मॅजिकची छडी बनायची. तर जेव्हा आपण मॅजिकची छडी बनतो ना तेव्हा अमेझिंगली मॅजिक आपलं खूप सुंदररित्या स्प्रेड होतं. येस. आजचं एकदम मन लावून बघायचंय सगळ्यांनी आणि डायरी पेन घ्या. आजचं जे तुम्हाला असं वाटतंय की हे माझ्यासाठी आहे तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. येस. बुक ओपन करू शकता पूजा मॅडम. तर आजचा चॅप्टर जबरदस्त आहे हिंदीमध्ये. काउंटीवर ब्लेसिंग इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपले वरदान म्हणू शकतो आपण त्याला. ब्लेसिंग म्हणजे काय की ऑलरेडी आपल्याकडे आहे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या वरदानापेक्षा कमी नसतं. आपण म्हणतो ना ते जिनी यायचा किंवा देवाची तपश्चर्या केल्यावर म्हणायचे की मला वरदान द्या असं व्हायचं ना, तर तसे वरदान आहे. तसे वरदान ऑलरेडीच आपल्याकडे आहे ते आपल्याला जर बघितलं नीट तर कळायला लागेल. थोडस खाली हा एक आता हे दिसतंय खिडकी दिसतीये तिथे एक बुक दिसतंय, मस्तपैकी चहा आहे, फुलं आहे, म्हणजे ह्या फोटोवरून आपल्याला कळतं की ही सकाळ आहे, मॉर्निंग आहे, कारण मॉर्निंगची धूप आहे आणि ही मॉर्निंग आहे. म्हणजे याच्यावरून कळतं की फुलं पण ताजे टवटवीत ठेवलेले, चहा कॉफीची पण वेळ झालेली आहे आणि हे सगळं आहे. मग हे सगळं घेऊन बसायचं म्हणजे ही सकाळ आहे. सोनेरी सकाळ एक आहे आणि त्याच्यामध्ये डायरी पेन घेऊन आपल्याला काय करायचं, इथं पुस्तक नाही, काल परवा पुस्तक होतं, आज डायरी आहे आणि पेन आहे. आणि ती पण डायरी अशी नाही की ग्रॅटिट्यूड जनरल सारखी फोल्डिंग सारखी चांगली सुंदर डायरी बघा. अशी डायरी किती लाईफ टाईम सोबत ठेवायची. त्या डायरी जर नीट बघितलं त्याला असं कव्हर आहे, वरतून पॅकिंग वगैरे असं आहे आणि मस्त खिडकीतून बाहेरच्या सकाळची कवळी किरणे येताना दिसते. म्हणजे सकाळी करणारी आज आपण क्रिया ह्या मॅजिक बुक मध्ये शिकणार आहोत. येस. फर्स्ट डे आपला. माईक चालू करा तुमचं, माईक पाईक. हाँ। पहला दिन अपनी नियामतें गिने। जब मैंने अपनी नियामतें गिनना शुरू की तो मेरी पूरी जिंदगी बदल गई। विली नेल्सन, गायक गीतकार। आता ही गीतकार काय म्हणतीये, मी जेव्हा माझ्या नियमात म्हणजे माझ्या ब्लेसिंग मोजणं चालू केलं त्याच क्रियेने माझं पूर्ण आयुष्य बदललं. म्हणजे मी पहिले पण सांगते तुम्हाला, हा एकच धडा आहे ना पूर्ण आपली लाईफ बदलू शकतो. एकाच धड्यामध्ये आपल्या करू शकतो जेव्हा आपण आपले ग्रॅटिट्यूड बघणार आहोत जे ऑलरेडी आपल्याकडे आहे. येस. आपने लोगों को कहते सुना होगा कि अपनी नियमतें गिनो। जब आप कृतज्ञ होने के लिए चीजें खोजते हैं तो दरअसल आप बिल्कुल यही कर रहे होते हैं। लेकिन हो सकता है आपको यह एहसास न हो कि अपनी नियमतें गिनना एक बहुत ही शक्तिशाली अभ्यास है जिससे आपका पूरा जीवन जादुई ढंग से बदल जाएगा।
येस, म्हणजे आपण लोक म्हणतात ना, अरे तुझ्याकडे काय आहे ते बघ आधी, तू दुसऱ्याचं नको बघू, तुझ्या ताटात काय वाढून ठेवलं ते बघ. असं आपण म्हणताना वगैरे ऐकतो, किंवा आपल्याला जे आहे ते आपण पण आपण नसतो की आपल्याला जे नाही ते बघायला जातो. समजा आपण एका ठिकाणी जेवायला गेलो, सगळं ताट प्रचंड भरलेलं आहे, आपल्याकडं सगळ्यांना वाढलेलं आहे, पण एक डिश जी आहे ती गुलाबजामुन ती आपल्या ताटामध्ये मिसिंग आहे, पण बाकीच्या शेजारच्याला ती वाढलेली आहे. आपलं पटकन लक्ष जातं की बघा इथं गुलाबजामुन पण आहे, पण मला ते भेटलेले नाही. पण हा जर अभ्यास आपण करायला लागू शक्तिशाली, तर आपलं जीवन पूर्ण जे आहे ते जादुई ढंग म्हणजे काय, की जादुई पद्धतीने बदलायला हा एक अभ्यास आपल्याला मदत करणार आहे. येस. जब आप अपने पास मौजूद चीजों के लिए कृतज्ञ होते हैं, तो चाहे वे कितनी भी छोटी क्यों न हो, आप उन्हें तुरंत बढ़ता हुआ देखेंगे। यदि आप उस धन के लिए कृतज्ञ हैं जो आपके पास है, चाहे वह कितना भी कम क्यों न हो, तो आप देखेंगे कि आपका धन जादुई ढंग से बढ़ रहा है। यदि आप किसी संबंध के लिए कृतज्ञ हैं, भले ही वह आदर्श न हो, तो आप उसे चमत्कारिक अंदाज में बेहतर होते देखेंगे। यदि आप अपनी वर्तमान नौकरी के लिए कृतज्ञ हैं, भले ही वह आपके सपनों की नौकरी ना हो, तो परिस्थितियां इस तरह बदलने लगेंगी कि आपको नौकरी में अधिक आनंद आएगा और सभी तरह की प्रगति के अवसर अचानक प्रकट हो जाएंगे। येस. मग आता आपण जेव्हा कृतज्ञ होतोय किंवा त्याविषयी विचार करतोय चांगल्या गोष्टी असू द्या, किंवा तुमच्या अकाउंटला जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं बॅलन्स नाहीये, किंवा जेवढं आहे तुम्ही जे आहे त्याला जर ग्रेटफुल राहताल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही फील करताल थँक्यू, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमची वाढ होणार आहे. जी नोकरी आपली सध्या आहे की तिथं काहीतरी एक कमतरता आहे किंवा काहीतरी एक असेल, पण जे आहे त्या नोकरीमध्ये चांगल्या गोष्टी जेव्हा त्याला आपण थँक्यू म्हणा, तिथं आपोआप ती इन्व्हायरमेंट बदलायला लागल. आपले नातेवाईक असेल, एखादं नातेवाईकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, ब्रेकडाऊन असेल, पण आपण त्या नातेवाईकांबद्दल जरी आपण आपल्या भावना बदलल्या, तर आपल्या याच्यामध्ये तिथं सुद्धा बदल व्हायला लागेल आणि आपल्या याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकार क्षेत्रामध्ये आपण ह्या प्रॅक्टिसनी बदल करू शकतो आणि वेगवेगळ्या आपल्यालाही कळणार नाही कशा कशा त्याच्यामध्ये संधी बदलून येतात आणि एक प्रकारचं आहे ना पॉझिटिव्हनेस आपल्या ह्या क्षेत्रामध्ये यायला लागेल. इसका दूसरा पहलू यह है कि जब हम अपनी नियामतें नहीं गिनते हैं, तो हम अनजाने में ही नकारात्मक चीजों को गिनने के जाल में फंस सकते हैं। जब हम उन चीजों के बारे में बात करते हैं जो हमारे पास नहीं है, तो हम निश्चित रूप से नकारात्मक चीजों को गिन रहे होते हैं। जब हम दूसरों की आलोचना करते हैं या उनमें दोष ढूंढते हैं, तब हम नकारात्मक चीजों को गिन रहे होते हैं। यह तब भी होता है जब हम ट्रैफिक लाइन में इंतजार करने, देर होने, सरकार पर्याप्त पैसा न होने या मौसम की शिकायत करते हैं। जब हम नकारात्मक चीजों को गिनते हैं, तो वे बढ़ भी जाती है, लेकिन उससे भी बड़ी बात यह है कि हमारी गिनी हुई हर नकारात्मक चीज उन नियमतों को रद्द कर देती है, जो हमारी ओर आ रही होती है। मैंने नियमतें गिनने और नकारात्मक चीजें गिनने दोनों को आजमा कर देखा है और मैं आपको आश्वस्त कर सकती हूँ कि अपनी नियामतें गिनना ही जीवन में समृद्धि पाने का एकमात्र तरीका है। आता आपण जर बघितलं, आपण जर विचार नाही केला, की आपण या नियमिततेकडे लक्षच नाही दिलं, की आपण स्वतः किती ग्रेटफुल आहे, किंवा आपण ज्या घरात आता सध्या राहतोय, आपण इमॅजिन करा ज्या घरात तुम्ही राहताय, जी तुम्ही लाईफ जगताय, किंवा जे तुम्ही कपडे घालताय, जी तुमच्याकडे गाडी आहे, जे तुमच्याकडे घर आहे, जसे तुमची लाईफस्टाईल, तशा तुमच्या मागच्या लोकांचा जरा विचार करा, तर काहीतरी लाखो लोक असतील, की त्यांचं ते स्वप्न आहे. तिथपर्यंत यायचं, असं आयुष्य जगायचं. आहे की नाही? ऑलरेडी काही लोक असे असतील ना, की त्यांना फक्त काही नको आयुष्यात. त्यांना फक्त 2 वेळचं जेवण, चांगलं सुखाचं घर आणि एवढंच पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्या करोडो लोकांची ऑलरेडी स्वप्न स्वप्न आहेत ते. आणि जर आपण हे जर आपल्याकडे ऑलरेडी जे आहे त्याच्याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह नाहीये आणि आपण ज्याला त्याला शुक्रगुजार नाही किंवा त्याच्यासाठी थँक्सफुल नाही, ते न करता आपोआप आपण अशा रॅकेटमध्ये फसतो आणि याच्या आधी पण आपण फसलेलो आणि आपल्याला कळतही नाही, की आपण कसं फसतो. म्हणजे विनाकारणच सकाळी-सकाळी एखादी निगेटिव्ह बातमी बघितली, मग त्याच्याबद्दल विचार करणं किंवा मग आता इथं भूकंप झाला, इथं झालं. तिथं आपण चर्चा करतो. त्याची गरजच नाही आपल्या याच्यामध्ये, की आपण त्याला ओपन अप करतो आणि त्याला तिथं आहे ना आपली ऊर्जा लावतो, एनर्जी लावतो, की हां, हे सरकारच असं आहे आणि मग लाडक्या बहिणीचेच पैसे ना, मग हे असंच झालं, ते तसंच झालं. म्हणजे त्याच्यात आपल्याला तिथं काहीच आपल्याला फायदा तोटा नाहीये, किंवा जिथं आहे आज पाऊसच चालू आहे, आजचं वातावरण काय वातावरणच खराब आहे. म्हणजे काय आपल्याला जे दिसेल तिथं आपण हे करतो
आणि मग ते करता करता काय करतो, ट्रॅफिकमध्ये आपण हे केलो किंवा आपण काही आपल्याला प्रॉब्लेम आला, की हा बघा ना कसं एक जण म्हटलं एक वाक्य आपल्याला बोललं, की आपण त्याच्यावर 4 वाक्य सांगतो आणि मग त्याच्यामध्ये ते करता करता काय होतं, तशाच आपल्याला ट्रॅफिकमध्ये तेच आपल्याला देत असतं. कारण आपली फ्रिक्वेन्सी तिथे जाते ना, मग पुढच्या कामाला आपण गेलो तिथं पण तेच येणार आहे. मग कदाचित आपण त्या गोष्टी ज्या आहे आपल्याकडे ओढवून घेतो आणि असंच काहीतरी चुकीचे परत आपलं एक बटन उलटं लागलं, की परत सगळे सगळे बटन आपले लागत राहतात. आणि मग त्याच्यामध्ये ती सांगते, की जर आपण नियमामध्ये दोन्ही करून पहा, तुम्ही ट्रायल करा. एक दिवस हे करा, एक दिवस ते करा. आज काय पाणी चाललं नाही, आज काय हेच नाही. कामवाली बाई ज्या दिवशी मला वाटतं हे केल्याने काय होतं आणि ते केल्याने काय होतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला समृद्धी पाहिजे, सुख पाहिजे, खुश राहायचं त्यासाठी एकच तरीका आहे सांगितला, की आपली नियमते गिनणं. येस. अपनी मुश्किलें गिनकर नियामतें खो देने से बेहतर यह है कि अपनी नियामतें गिनते समय गिनती भूल जाए। मार्क बाय डी बेबकॉक, लेखक और धर्मगुरु। म्हणजे आपल्याला हे न करता ते केलेलं कधीही चांगलं आहे ना. ऑलरेडी जर तुम्हाला ते करून तुमची मुश्किलं जर वाढवायची नसेल, तर आपला टाईम वेस्ट जाण्यापेक्षा ऑलरेडी जे आहे, जसे तुम्ही आहात, तसं त्या गोष्टीला परिस्थितीला स्वीकार करून त्याला थँक्सफुल होणं. येस. सुबह सबसे पहले या दिन में जितनी जल्दी हो सके अपनी नियमतें गिने। आप अपनी सूची हाथ से लिख सकते हैं, इसे कंप्यूटर पर टाइप कर सकते हैं या किसी खास तरह की पुस्तिका या जर्नल का इस्तेमाल कर सकते हैं, ताकि कृतज्ञ होने के सारे कारण एक ही जगह आ जाए। आज आप अपने जीवन की उन 10 नियामतों की सरल सूची बनाएंगे जिनके लिए आप कृतज्ञ हैं। आज आपल्याला काय करायचंय? मग आता आपण सकाळी लवकर उठलं. सकाळी उठल्या-उठल्या काय असतं, आपल्या डोक्यात असतं भरपूर पेशंट नाही का? सकाळची दिवस सुरुवात करताना आपल्याला असं असतं. सगळंच आपल्या डोक्यात एक-एक चालू असतं. आज भाजी काय बनवायची? आज हे काय आहे? ते काय आहे? याला लवकर जायचंय, त्याचा टिफिन आहे. हे सगळं असं ट्रॅफिक जाम असतं. पण सकाळी उठल्या-उठल्या एक 10 मिनिटं थांबायचंय. आपल्यासाठी आपली वही, पेन घ्यायचंय किंवा त्यावर इथं कॉम्प्युटर सांगितलेलं आहे, पण सगळ्यात बेस्ट वे आहे आपली डायरी आणि पेन. तिथं बसायचंय आणि तुमचे 10 गोष्टीची लिस्ट बनवायची. त्याच्यामध्ये सूची तर 10 गोष्टी काही असू शकतात. आपली बॉडी असू शकतं, आपलं घर असू शकतं, हसबंड, वाईफ, मुलं, घर, मोबाईल, लॅपटॉप अशा ज्या तुम्हाला महत्त्वाच्या 10 गोष्टी आहेत. भाऊ आहे, बहीण आहे, आई-वडील आहे. 10 तुम्हाला लिहायचे आहे आणि त्याच्यासाठी कृतज्ञ आहे म्हणून ते लिहायचे. ते पुढे कसं लिहायचं आपण शिकणार आहोत. जब आइंस्टाइन ने धन्यवाद दिया था, तो उन्होंने यह सोचा था कि वे क्यों कृतज्ञ हैं। जब आप किसी खास चीज, व्यक्ति या स्थिति के लिए क्यों कृतज्ञ है, इस बारे में सोचेंगे, तो आप कृतज्ञता को अधिक गहराई से महसूस करेंगे। याद रखें, कृतज्ञता का जादू आपकी भावना की प्रबलता के अनुरूप होता है। इसलिए अपनी सूची की हर चीज के सामने कारण अवश्य लिखें कि आप उसके लिए क्यों कृतज्ञ है। आता आपण आइन्स्टाईनचं उदाहरण आपल्याला या पुस्तकात 2-3 वेळा आलेलं आहे जवळपास. त्यांनी ते स्वतः कृतज्ञ राहायचे आणि आपल्या सगळ्या गोष्टीला, परिस्थितीला याला म्हणायचे, की मी त्या गोष्टीसाठी थँक्सफुल आहे. पण हे म्हणणं आणि टिपिकली असं नाही का, नुसतं टिपिकली बोलल्याने काही होणार नाही. लाईफमध्ये मिरेकल होणार नाही, चमत्कार होणार नाही. याला फील करणं गरजेचं, त्याच्यामध्ये भावना उतरणं गरजेचं आहे. भावना असणं गरजेचं आहे. भावना म्हणजे काय, की त्याला कारण पण असणं गरजेचं आहे. मी का कृतज्ञ आहे? आता फॉर एक्झाम्पल मी म्हणते, की थँक यू आय एम ग्रेटफुल फॉर माय लॅपटॉप. मी कृतज्ञ आहे माझ्या लॅपटॉपसाठी. पण का? कारण मला आता ही Zoomवर मीटिंग घेऊ शकते. सकाळी मी त्याच्यावर अफर्मेशन करू शकते. माझे व्हिडिओ बघू शकते. जे काही मला त्याच्याने कामं येतात ते मला घेणं गरजेचं आहे. हे फील करणं गरजेचं आहे, की वॉव! हे भावना जेव्हा असतील तेव्हा त्याची प्रबलता वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरंच त्याच्याबद्दल फील होणार आहे, की मी कृतज्ञ आहे म्हणून. येस? सूची लिखने के लिए कुछ विचार यहाँ दिए जा रहे हैं। एक, मैं सचमुच खुशनसीब हूँ कि मेरे पास क्या है, क्योंकि क्यों। मग मैं आता हां, पुढची वाचून घ्या तुम्ही. मैं क्या के लिए खुश और कृतज्ञ हूँ, क्योंकि क्यों। मैं क्या के लिए सचमुच कृतज्ञ हूँ, क्योंकि क्यों। तहे दिल से मैं आपको क्या के लिए धन्यवाद देता हूँ, क्योंकि क्यों। मग आता इथं बघा, आपल्याला काय लिहायचं आपले जे वस्तू आहे, मैं सचमुच खुशनसीब हूँ की मेरे पास डॅश डॅश है क्योंकि क्यों. आता मी खरंच नशीबवान आहे किंवा खुशनसीब आहे, की मी माझ्या स्वतःच्या घरात राहते, की माझ्या माझ्या घरासाठी. का?
कारण मला माझं ओन हाऊस आहे, तिथं मी माझे स्वतःचे विचार किंवा स्वतः मी सुप्तपणे राहू शकते. एक सुखाची मला झोप लागू शकते. कोणी मला रोखणार टोकणार नाही. जे तुम्हाला तुमच्या फिलिंग आहे त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. त्यामुळं मी या घरासाठी धन्यवाद आहे. त्याला क्लॅरिटी देणं गरजेचं आहे. परत मैं क्या खुश हूँ, कृतज्ञ हूँ. मी खरंच कृतज्ञ आहे. मुलांसाठी म्हणू शकता किंवा माझ्या शरीरासाठी. मी खरंच माझ्या शरीरासाठी खुश आहे, कृतज्ञ आहे. कारण हे निरोगी शरीर आहे, स्वस्थ शरीर आहे. त्यामुळे मी माझ्या घरातली कामं करू शकते, स्वयंपाक करू शकते, मुलांना करून खाऊ घालू शकते. माझे हातपाय चांगले चालताय, ब्रेन चांगलं चालतंय, हार्ट चांगलं चालतंय. ह्या सगळ्या स्वस्थ शरीरामुळेच मी करू शकते. त्याला की म्हणजे आपल्याला कारण देणं गरजेचं आहे त्या गोष्टीसाठी. मी खरंच सचमुच कृतज्ञ आहे का? मी ह्या गोष्टीसाठी? मग आपण लिहू शकतो, की हां, मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी. अ, कारण माझ्या आईकडनं मी ज्या गोष्टी शिकले, तिने मला स्वयंपाक शिकवला, तिने मला घडवलं, तिने मला वळण लावले, तिचे संस्कार आहे, तिने मला जन्म दिला. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी मनापासून तहे से म्हणजे हृदयापासून कृतज्ञ आहे. काही अशा ज्या आपल्याला हार्ट टचिंग गोष्टी असतात ना, त्याला सुरुवात करताना आपण लिहू शकतो, मी हृदयापासून धन्यवाद करते माझ्या आईचे. का? की तिने मला जन्म दिला. 9 महिने तिने मला पोटात वाढवलं. तिचं दूध तिने पाजलं. मला तिने वेळ दिला. माझ्यावर अपरम प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती आहे. त्यामुळे मी माझ्या आईला कृतज्ञ आहे. असं आपण त्या विथ फिलिंग त्याच्यात भावना टाकू शकतो. येस. अपनी 10 नियामतों की सूची बनाने के बाद हर नियामत को पढ़े, या तो मन ही मन या फिर जोर से। जब आप हर नियामत के अंत में पहुंचे तो जादुई शब्द धन्यवाद 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 को 3 बार दोहराए और उस नियामत की कृतज्ञता को अधिक से अधिक महसूस करें। येस. आता आपण एकदा 10 लिस्ट लिहिली. समजा प्रत्येकाची लिस्ट काय वेगवेगळी असेल किंवा आपल्या ज्या बेसिक गोष्टी आपण 10 गोष्टी लिहिल्या. मग त्याला काय करायचं आपण वाचायचं. एक तर तुम्ही एकटे असाल, तर तुम्ही जोरातही वाचू शकता आणि एकटे नसाल तुम्ही, की तुम्हाला असं वाटतं घरातल्या सगळ्यांना डिस्टर्ब नको व्हायला, मग तुम्ही मनातल्या मनात वाचू शकता. आणि ते वाचणं झाल्यावर त्याला 3दा म्हणायचंय थँक यू, थँक यू, थँक यू विथ इमोशननी. मी माझ्या सुंदर केसांसाठी कृतज्ञ आहे. त्याच्यामुळं मी खूप छान दिसते. माझ्या चेहऱ्याची माझी स्वतःची ओळख आहे. त्या घनदाट, सुंदर, सिल्की केसांसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आलं लक्षात? येस. अधिक कृतज्ञता महसूस करने के लिए आप सृष्टि, ईश्वर, परमात्मा, अच्छाई, जीवन, आपके उच्चतर स्वरूप या जो भी अवधारणा आपको आकर्षित करती हो, उसके प्रति कृतज्ञ हो सकते हैं। जब आप किसी चीज या व्यक्ति की ओर कृतज्ञता को निर्देशित करते हैं, तो आप इसे और अधिक महसूस करते हैं। इस तरह आपकी कृतज्ञता की शक्ति बढ़ जाएगी तथा यह और अधिक जादू करेगी। इसी वजह से प्राचीन संस्कृतियों ने सूर्य जैसे प्रतीकों को चुना, ताकि कृतज्ञता उनकी दिशा में भेजी जा सके। वे सारी अच्छाई के सर्वव्यापी स्रोत का प्रतिनिधित्व करने के लिए भौतिक प्रतीक का इस्तेमाल कर रहे थे, और उस प्रतीक पर ध्यान केंद्रित करने से अधिक कृतज्ञता महसूस कर रहे थे। मग ह्या तर आपण भौतिक गोष्टीविषयी आता बोलत होतो, की भौतिकच्या अलावा पण आपल्याकडे आहे, की आपली सृष्टी आहे, ईश्वर आहे, परमपिता आहे, परमात्मा आहे. त्याने आपल्याला मिळाला अच्छाई, की सकाळी बाहेर गेलं की छान एक सुंदर सकाळ आहे, झाडं आहे, जीवन आहे. अशा अवतीभोवती कितीतरी गोष्टी आहेत, की त्या आपल्या डोळ्यांना बघितलं असं वाटेल, की आपल्याला वॉव फील करतात. सुंदर आपल्याला एक ताजंतवानं करण्यासाठी करतात. मग त्या गोष्टीसाठी पण आपण कृतज्ञ होऊ शकतो. त्याच्यासाठी मग काही लोकं बघा प्राचीन संस्कृतीमध्ये दिलेलं आहे, की सूर्यनारायणाची पूजा केली जाते, सूर्याची पूजा केली जाते. वारं वारं असतं ना, हे असतं लग्न कार्य असतं, की त्या वाऱ्या वौधनाला पण पूजलं जातं, की नाही आम्हाला तिथं त्रासदायक होऊ नये किंवा काही गोष्टी आहेत. तिथं जमिनीची पूजा केली जाते. जेव्हा घर बांधायचं असतं, तिथं जमीन खोदून त्याला नारळ वगैरे ते दिलं तर हे काय आहे? ह्या ज्या आपण रिच्युअल करतोय, ही कृतज्ञता दाखवण्याची किंवा करण्याची एक पद्धत आहे. येस. मग त्याच्यामध्ये भरपूर पद्धती आहे आपल्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये, की प्रत्येक सणावारामध्ये बघा आपण, की काही ना काही रिच्युअल करतो आणि त्या रिच्युअलमध्ये ही अशा प्रकारची कृतज्ञता आहे. अपनी नियामतें गिनने का अभ्यास आपके पूरे जीवन को बदल देगा। यह इतना सरल और शक्तिशाली है कि मैं चाहती हूँ कि आप अगले 27 दिनों तक अपनी सूची में हर दिन 10 नई नियामतें जोड़ते चले जाएं। हालांकि आपको लग सकता है कि हर दिन कृतज्ञता के लिए 10 चीजें खोजना मुश्किल होगा, लेकिन आप इस पर जितना अधिक सोचेंगे, आपको उतना ही अधिक एहसास होगा कि आपके पास कृतज्ञ होने के लिए कितनी सारी चीजें हैं। अपने जीवन को गौर से देखें।
आपने हर दिन इतना अधिक पाया है और पा रहे हैं। धन्यवाद देने के लिए इतना कुछ है। आता आपल्याला आजचा दिवस पकडून आपल्याला आजचा एक पकडला आणि येणारे 27 दिवस म्हणजे कंटिन्यू 28 दिवस. तर आपल्याला आपले 10 गोष्टी शोधायच्या आहे. मग तुम्हाला असं वाटलं आता घर झालं, गाडी झाली, बंगला झालं, हे झालं, ते झालं. मग जेव्हा आपण शोधायला लागतो ना, तर मग अजून तुम्हाला गोष्टी सापडतील. तुमच्याकडे घड्याळ सापडेल, तुमच्याकडं ज्वेलरी सापडेल, एक वस्तू शोधायला लागेल. मग रोजच्या 10 शोधू शकतो का आपण? शोधू शकतो ना. अशा आपल्याला जवळपास 280 नवीन शोधायच्या. जर तुम्हाला असं वाटतं नाही का तुम्ही रिपिटेशन पण त्याच्यामध्ये करू शकता. असं काही नाही की ती वस्तू डबल तुमच्याकडे आली नाही किंवा ती लिस्टमध्ये नाहीये असं नाहीये. पण त्याच्यासाठी आपल्याला की कळायला लागेल की तुमच्या डोळ्यासमोर एक पुढे येत राहील वस्तू. मग ते छोट्या-छोट्या गोष्टी आहे, आपले बॉडी पार्ट आहे, अशा खूप छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्याकडं कृतज्ञ होण्यासाठी मग कळलं आपल्याला की किती काय आपल्याकडे दिलेले ना आपण किती ऑलरेडी श्रीमंत आहोत. येस. आप अपने घर, परिवार, मित्रों, कामकाज और पालतू पशुओं के लिए कृतज्ञ हो सकते हैं। आप सूरज के लिए कृतज्ञ हो सकते हैं, जिसकी धूप आप सेकते हैं, उस पानी के लिए जो आप पीते हैं, उस भोजन के लिए जो आप खाते हैं, उस हवा के लिए जिसमें आप सांस लेते हैं। इनमें से किसी के भी बिना आप जीवित नहीं होते। आप वृक्षों, पशुओं, समुद्रों, पक्षियों, फूलों, पौधों, नीले आसमान, वर्षा, तारों, चंद्रमा और हमारे सुंदर ग्रह पृथ्वी के लिए कृतज्ञ हो सकते हैं। मग कितीतरी वस्तू आहे, जसं आपलं घर आहे, आपले परिवारमधले सगळे सदस्य आहे, आपले फ्रेंड सर्कलमध्ये किती जण आहे, आपल्या नातेवाईकांमध्ये किती आहे, आपले जिथं काम करतो तिथलचे लोक किती आपल्या ओळखीचे आहेत, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य हे खूप छान बनवलंय अनुभवी. आपण एखादा पालतू पशु, पक्षी आपल्याकडे असेल, फ्रेंड असेल, कुत्रा, मांजर, त्यासाठी आपण थँक्सफुल राहू शकतो. ते किती आपल्याला चांगल्या फीलिंगमध्ये ठेवतात. सूर्य आहे, सूर्याची रोशनी आपल्याला मिळते. कोवळ्या उन्हात बसलं की किती छान वाटतं. जे पाणी पितो आपण निर्मळ, आपल्याला छान असं चविष्ट पाणी मिळतं त्यासाठी. रोज जेवायला मिळतंय म्हणजे काही लोकं आज उपासमारीने येतात. आपल्याला जे जेवण मिळतंय ते चांगलं सात्विक जेवण आहे, हवा आहे, आपण श्वास घेतो ती किती अनमोल आपला खजिना आहे. तर हे सगळं नसतं आपण जिवंत राहिलो नसतो. मग वृक्ष, पशु, समुद्र, पक्षी आपण आजूबाजूला आकाश आहे इतकं सुंदर, वर्षा, तारे, चंद्रमा दिसल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? ज्या गोष्टी तुम्हाला फिलिंग वाटतं, अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ होऊ शकतो. आप अपनी इंद्रियों के लिए कृतज्ञ हो सकते हैं। जिन आंखों से आप देखते हैं, जिन कानों से आप सुनते हैं, जिस जीभ से आप स्वाद लेते हैं, जिस नाक से आप गंध लेते हैं और जो त्वचा आपको महसूस करने में समर्थ बनाती है। आप उन पैरों के लिए कृतज्ञ हो सकते हैं, जिनके सहारे आप चलते हैं, अपने हाथों के लिए, जिनकी मदद से आप लगभग हर काम करते हैं, अपनी आवाज के लिए, जो आपको स्वयं को अभिव्यक्त करने तथा दूसरों से संवाद करने में समर्थ बनाती है। आप अपने अद्भुत प्रतिरक्षा तंत्र के लिए धन्यवाद दे सकते हैं, जो आपको स्वस्थ रखता है और अपने सभी अंगों के लिए, जो आपके शरीर में जीवन को बनाए रखने के लिए काम करते हैं। और आपके मानव मस्तिष्क की भव्यता का क्या कहना, जिसकी बराबरी संसार की कोई भी कंप्यूटर टेक्नोलॉजी नहीं कर सकती। येस, म्हणजे इतकं सगळं आपलं शरीर जर एक पकडलं आपण, तर आपण त्याच्यासाठी आहे. तर 2 मिनिटं आपल्या डोळ्यांकडे बघा. आपल्या डोळ्यांसाठी कृतज्ञ व्हायसाठी आपल्याला किती कारणं आहे, की आपल्याला परमेश्वराने डोळे दिले. आपण बघू शकतो. आपल्या हातांकडे बघा. आपल्या हातांना फील करा, की हात काय काम करताय. हातांमुळे आपण किती हे करू शकतो. एखाद दिवशी हाताला मेहंदी लावली, की आपल्याला हाताची किंमत कळते. डोळ्यावर पट्टी बांधून बघा, डोळ्यांची किंमत कळायला लागेल. पायाला काही लागलं तेव्हा काय डोळा हे म्हणजे आपण पायांसाठी पाय किती दिवसभर आपल्याला सांभाळून ठेवतात, उभं करतात, त्याच्या आपण चालतो, फिरतो. एक आपलं जर ब्रेन बघितलं आपण तर विचार चांगले करतोय. ब्रेनची काय शक्ती तर त्या एखादा कॉम्प्युटर काय ब्रेन सारखं कुठलीच टेक्नॉलॉजी आज बनवू शकत नाही. आपलं हृदय आहे की जे पूर्ण पार्टला एक मॅनेजर सारखं चालवतंय. सगळ्यांकडे ब्लड टाकणं, फ्लो करणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा आपोआप होत असतात. पण कधी त्यांना थँक यू म्हणायला आपल्याला वेळच मिळाला नाही. आपलं सगळं लक्ष असतं की आपल्याकडे जे नाहीये ना आपण रिकाम्याच टेन्शनमध्ये आपली एनर्जी आणि वेस्टेज करतो. पण ह्या सगळ्या वास येतोय आपल्याला. चांगला वास घ्यायची ती शक्ती आपल्याला दिलेली परमेश्वराने. तर आपल्याला लगेच कळतं किचनमध्ये काय ठेवलेलं आहे, पटकन गॅस बंद करायला गेलो. चांगलं असेल तर काय फिलिंग येतं. एखाद्या अत्तरचं हे सगळे आहे. एखाद्या जेवणाची टेस्ट आपल्याला कळते. खारट आहे, तिखट आहे, मीठ आहे. ही सुद्धा आपली एक शक्तीच आहे. हे सेन्सच आहे. या सगळ्या ह्याच्यासाठी आपण कृतज्ञ होण्यासाठी कितीतरी त्याच्यात ग्रॅटिट्यूड एवढ्या ह्याच्यामध्येच खूप ग्रॅटिट्यूड आपल्याला सापडू शकतात.
10 दिवसाचे ग्रॅटिट्यूड तर आपण पूर्ण बॉडीवर लिहू शकतो. येस. यहाँ कुछ विषयों की सूची दी जा रही है ताकि आपको उन प्रमुख क्षेत्रों की याद रहे जहां आप कृतज्ञ होने के लिए नियामतें खोज सकते हैं। आप इसमें कोई अतिरिक्त विषय भी जोड़ सकते हैं जो इस बात पर निर्भर करता है कि इस समय आपके लिए क्या महत्वपूर्ण है। जादुई कृतज्ञता के विषय स्वास्थ्य और शरीर, कामकाज और सफलता, धन, संबंध, अनुराग, खुशी, प्रेम, जीवन, प्रकृति, धरती, हवा, पानी और सूरज। मग आता यांनी पॉइंट पण काढून दिले आपल्याला कशावर आपण म्हणायचं, कशासाठी आपण लिहू शकतो. रोजचे लिहायचे ना 10-10 सगळ्यांना. मग आपल्याला प्रश्न पडतो कुठून? मग तुमचं आरोग्य आणि शरीर त्याच्यात तुमचे किती ग्रॅटिट्यूड, धनाविषयी काय काय आपण जे आहे की ते सगळं धनावरच केलेलं आहे. जसं जन्माला आपल्याला खायला, प्यायला, झोपायला, बेड पासून आपल्या वॉशरूम पर्यंत आपल्याला धनच लागतं कुठे जाण्यासाठी. मग त्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या घरात ज्या आज आहे त्या धनामुळेच आलेल्या आहे. मग आपले संबंध असेल, आपले नातेवाईक नसले, आपले मुलं, आपला परिवार, आपले आई वडील जे काही आहे त्यांच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड लिहू शकतो. आपल्या इच्छाशक्तीबद्दल लिहू शकतो. आपल्याला जिथे जिथे खुशी मिळाली, जे जे आपण एन्जॉय केलेले ते लिहू शकतो. आपल्याला जिथं प्रेम मिळतंय, ज्यांच्याकडनं आदर मिळतो ते आपण लिहू शकतो. आपल्या पूर्ण आयुष्यावर लिहू शकतो. मग आपण प्रकृतीवर पण लिहू शकतो. तर आपल्याला पंचतत्वाची प्रॅक्टिस तर आपल्याला कंटिन्यू करायचीच आहे. मग त्याच्यामध्ये पृथ्वी, वायू, जल, आकाश हे सगळं आलं की ज्यात आपण पंचतत्व निवडले. मग तुम्ही कुठलाही तुम्हाला असं वाटतं की याच्यात मला जास्त आहे, मग त्या भौतिक गोष्टी आहे, सोफा आहे बसायला, फ्रीज आहे, मिक्सर आहे, ह्या गोष्टी पण आपण ऍड करू शकतो. त्याच्यामध्ये आपले जसे दिवस आपल्याला वाटतील की हे मला आज 10 लिहायचे, तर मग एक एक टॉपिक पकडून आज आपण पूर्ण शरीराचे लिहिले, नंतर आपण सगळ्या भौतिक गोष्टीचे लिहिले, असे आपण लिहू शकतो. येस. अपनी अपने नियामतें गिनने के बाद हर बार आपको बेहतर और ज्यादा खुशी महसूस होनी चाहिए। आप कितना अच्छा महसूस करते हैं, यही इस बात का पैमाना है कि आपने कितनी कृतज्ञता महसूस की थी। आपने जितनी अधिक कृतज्ञता महसूस की होगी, आप उतनी ही ज्यादा खुशी महसूस करेंगे और आपका जीवन उतनी ही तेजी से बदलेगा। कई दिन ऐसे होंगे कि आप तत्काल खुशी महसूस करेंगे और बाकी दिन संभवतः उनमें थोड़ा अधिक समय लगेगा। लेकिन जब आप हर दिन अपनी नियामतें गिनना जारी रखते हैं, तो आप अपने एहसास में बहुत बड़ा फर्क महसूस करेंगे। आप अपनी नियामतों को जादू से कई गुना होता हुआ देखेंगे। आपला सगळ्यात हे सगळं करण्याच्या पाठीमागे उद्देश काय, आपलं गोल काय, आपल्याला खुशी पाहिजे, आपल्याला समृद्धी पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग त्यासाठी आपण जेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टी लिहिणार आहे त्या गोष्टीबद्दल आपण हृदयापासून फील करणार आहे. मग तुमच्या आवडीची एखादी व्यक्ती घ्या, तुमचा मुलगा असेल, आई असेल, वडील असेल, जे तुमच्यावर प्रेम करता, आणि त्याला जर 2 मिनिटं तुम्ही एक फिलिंग दिली त्या गोष्टीला की वाव मी का कृतज्ञ आहे आणि ह्या माझ्या या व्यक्तीमुळे माझ्या जीवनात काय काय मला चांगलं मिळाले, ह्या जे फिलिंग, तर ते जर केलं ना आपण, तर आपल्याला खुशी फील होईल. करून बघा ती गोष्ट, जर आपण करून बघायला तर मग त्याच्याने काय होणार, आपलं जीवन जे आहे ना तेजीने म्हणजे झपाट्याने आपल्यामध्ये चेंज व्हायला लागणार. आपल्या ह्या खुशीच्या फिलिंग आपण जेवढी जेवढी आपल्याला मेंटेन ठेवू दिवसभरातून, तर ते खुशीमध्ये आपण आपल्याला आपले काही छोटे मोठे ब्रेकडाऊन असेल तर ते आपल्याला आठवणार पण नाही आणि ती मल्टिपल होत जाईल आपल्याला. आणि ती आपल्याला दिवसभरात आपल्या डोळ्यासमोर मग आपल्याला आपले वरदानच येत जाईल दिवसभर. ते जादुई पण स्मरण। येस. आज किसी समय आने वाले कल के जादुई अभ्यास को पढ़ना सुनिश्चित करें, क्योंकि कल शुरुआत करने से पहले आपको एक खास चीज करने की जरूरत होगी। मग आज आपल्याला आपलं हे आजचा आज असाइनमेंट पूर्ण करणं का गरजेचं, कारण दुसऱ्या दिवशी नवीन चालू होतं. हे माझं राहून गेलं, उद्या माझं राहून गेलं, तर आपण परत डिले होत जाऊ आणि ते गोष्ट आपल्याला कालच्यासाठी आजच आपल्याला सुरुवात करायची. आज का उद्या न लिहिता आजच आपल्याला ते आपले 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे. येस. जादुई अभ्यास क्रमांक 1, अपनी नियामतें गिने। 1, सुबह सबसे पहले अपने जीवन की उन 10 नियामतों की सूची बनाएं जिनके लिए आप कृतज्ञ हैं। 2, यह लिखें कि आप हर नियामत के लिए क्यों कृतज्ञ हैं। 3, अपनी सूची या तो मन ही मन या फिर जोर से पढ़ें। जब आप हर नियामत के अंत में पहुंचे तो जादुई शब्द धन्यवाद 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 कहे और उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 4, 27 दिनों तक हर सुबह इस जादुई अभ्यास के पहले 3 कदम दोहराए। 5, कल के जादुई अभ्यास को आज ही पढ़ ले।
आता सगळ्यात महत्वाचं आपण जे आहे ह्या आजच्या दिवसाचे जे असाइनमेंट आहे आपल्याला आपले 10 ग्रॅटिट्यूड जे आहे ते शोधायचे आणि ते लिहायचे, बरोबर आहे. ते लिहिल्यानंतर आपण त्यासाठी का कृतज्ञ आहे किंवा त्याला वाचायचंय, ते फील करायचं आहे. एक एक तुम्हाला जे वाटतं 10 तुमचे बेसिक लिहायचे, त्याच्यानंतर ती वाचायचंय आणि त्याच्या अंतमध्ये त्याला फील करायचं आणि त्याच्यासाठी प्रत्येकासाठी थँक्यू 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 एक एक घ्यायचं ग्रॅटिट्यूड आणि त्याला थँक्यू थँक्यू 3 वेळेस असं आपल्याला म्हणायचंय. आलं इथपर्यंत लक्षात? आता हे सगळ्यांनी बनवून ग्रुपमध्ये टाकायची सवय लावा, कारण मी बघितलंय एकट्याने काय होतं, आपण आजचं राहून जातं, उद्या माझं स्वतःच झालेलं जसं म्हणून तुमचं नाही म्हणत मी, सगळ्यांचंच होतं की आपण हे जर म्हटलं की आज नाही उद्या राहू, मग त्याच्यात आपल्याकडे टॉपिक इतके सगळे आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला आजचा चॅप्टर असा आहे त्याचा रोज अभ्यास करायचा आहे आपल्याला. तरच आपल्या जीवनामध्ये बदल होणार आहे, तरच आपल्या आणि जे करतायत त्यांच्यामध्ये काय जादू होतं, जे नाही करत त्यांच्यामध्ये काय जादू होतं, तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता त्या गोष्टीचा. तर कोण कोण रेडी आहे येणाऱ्या 28 दिवसापर्यंत हे लिहिण्यासाठी? बोलण्याचा जे फरक पडतो ना त्याच्यापेक्षा जास्त लिहिण्याचा फरक पडतो. आणि लिहिण्यापेक्षा आपण ते सांगतो इतरांना आणि आपल्याला काय स्वतः करायचं तर मी तोंडाने म्हणून उठल्या उठल्या की हे आहे याच्यासाठी ग्रेटफुल त्याच्यासाठी ग्रेटफुल, पण मी लिहायचं म्हटल्यावर मला 10 मिनिटं बसावं लागल, विचार करावा लागल आणि ते छानपैकी मला लिहावं लागल. आणि मला परत ते ग्रुपवर टाकायचं तर परत मी विचार करेन ना की मला हे द्यायचंय टाकायचंय त्याला याच्यामध्ये. तर ही गोष्ट आपल्याला सेम 28 दिवसापर्यंत करायचंय. येस. आणि जे सगळ्यात चांगला अभ्यास करेल किंवा सगळ्यात छान तो आपल्या ह्या पूर्ण टीमचा एक म्युझिशियन राहील, म्हणजे की चला याने खूप छान केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला ऐकायला मिळतील की किती सुंदर सुंदर रिझल्ट आहे. तर सगळेजण रेडी आहेत? येस. तर आजचा जो टॉपिक आहे एकदम अमेझिंग रित्या आपण करायचा आणि हा 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 एकमेव टॉपिक असा आहे की हा कंटिन्यू रोज आहे आता आपल्या रोज प्रॅक्टिसला आहे. बाकीचे कसे आहे आणि एक रॉकचा उद्याचा जो आहे तर उद्यासाठी पण आपल्याला काय करायचं